नमस्ते मुलांनो, आज आपण भूगोलाचा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. तर सूर्याभोवती पृथ्वी किंवा चंद्र कशा प्रकारे परिभ्रमण करतात आणि स्वतःभोवती कशा प्रकारे परिवलन करतात, त्याचा परिणाम काय होतो हे आज आपण या पाठात शिकणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की चंद्राची एकच एक बाजू आपल्याला पृथ्वीवरून नेहमी दिसत असते आणि अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातो की चंद्राची एक आणि एकच बाजू आपल्याला पृथ्वीवरून का दिसते. तर चंद्राची जी परिभ्रमण गती आहे, परिभ्रमण गतीचा कालावधी किंवा परिवलन गतीचा कालावधी, तर ह्या दोन्ही कालावधी सेम असतात, सारखे असतात. चंद्राच्या परिभ्रमण गतीचा किंवा चंद्राच्या परिवलन गतीचा कालावधी सारखा असतो, म्हणून आपल्याला चंद्राची एक आणि एकच बाजू नेहमी दिसते. तर आता आपल्याला बघायचंय चंद्राची स्थिती पृथ्वीभोवती फिरताना किंवा पृथ्वीभोवती परिवलन करताना, स्वतःभोवती परिवलन करताना आणि पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना चंद्राची स्थिती कशी असते हे आपल्याला बघायचं आहे. तर हे वाचन तुम्ही करत जायचं आणि मी तुम्हाला आकृती दाखवून तुम्हाला सांगते की पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही कशी असते, लंबवर्तुळाकार. जशी सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरत असते, लंबवर्तुळाकार, तशीच चंद्र हा देखील पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार फिरत असतो आणि त्यामुळेच पृथ्वीपासूनचं चंद्राचं जे अंतर असतं ते नेहमी सारखं नसतं. काही वेळा चंद्र पृथ्वीच्या जवळ दिसत असतो, तर काही वेळा चंद्र पृथ्वीपासून लांब गेलेला दिसतो. तर ही जी काही चंद्राची स्थिती आहे त्याला म्हणतात, जे चंद्र पृथ्वीपासून जवळ असतो त्या स्थितीला म्हणतात उपभू स्थिती. तर चंद्र पृथ्वीपासून लांब गेलेला असतो त्या स्थितीला म्हणतात अपभू स्थिती. अशा ह्या चंद्राच्या स्थिती असतात. आता याच्यानंतर आहे चंद्राच्या कला. आपण तुम्ही तिथी लिहितात फळ्यावर नेहमी, प्रथमा, द्वितीया, तृतीया अशा ज्या तिथी लिहितात, पक्ष लिहितात. पण हे कसं होत असतं, तर पृथ्वीभोवती फिरता फिरता चंद्र सूर्याभोवती पण फिरत असतो आणि काय असतं माहितीये का की सूर्याचा जो प्रकाश असतो तो चंद्रावर पडतो आणि त्याचं परावर्तन जे होतं त्या परावर्तनामुळे आपल्याला जो चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो त्यानुसार आपण म्हणतो की चंद्राची आज पोरस दिसते किंवा आता आज अर्धचंद्र दिसतोय किंवा पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतोय किंवा अमावास्येला चंद्रच दिसत नाही. म्हणजे हे कसं होतं, जसं एक विज्ञानाचा रूल आपल्याला माहितीये की आपल्याला कोणती वस्तू कशी दिसते, तर प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि ती वस्तू तो प्रकाश रिफ्लेक्ट करते. रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित करते. मग परावर्तित करते म्हणून आपल्याला ती वस्तू दिसते. तुम्ही बघा, काच जी असते, काच स्वच्छ काच असेल तर स्वच्छ काच आपल्याला दिसत नाही. का नाही दिसत? कारण तिच्यावर जो पडलेला प्रकाश असतो तो ती परावर्तित करत नाही, तर तिच्या आरपार तो प्रकाश जातो, त्यामुळे पटकन काच लक्षात येत नाही. बरोबर. मग तसंच चंद्राचं असतं की सूर्याचा जो प्रकाश चंद्रावर पडलेला आहे तर चंद्राच्या ज्या भागावर प्रकाश पडलाय त्या भागापासून तो पुन्हा परावर्तित होतो आणि म्हणून पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा भाग प्रकाशित दिसतो. म्हणून आपण त्याला म्हणतो की चंद्र दिसतोय आपल्याला. मग कसा दिसतोय, तर काही वेळा छोटा छोटा होत जाताना दिसतो, काही वेळा मोठा मोठा होत जाताना दिसतो. याला चंद्राच्या कला असं म्हणतात. तर जेव्हा चंद्र हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी अवस्था असेल, कशी, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, तर त्यावेळी काय होतं की सूर्याचा जेवढा प्रकाश पडलाय तेवढा संपूर्ण प्रकाश हा रिफ्लेक्ट होतो किंवा परावर्तित होतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण चंद्र दिसत असतो, त्याला आपण पौर्णिमा असं म्हणतो. पण जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य अशी स्थिती येते तेव्हा चंद्रावर पडलेला सूर्यप्रकाश हा परावर्तित होत नाही. काय सांगितलं मी की पृथ्वी,
चंद्र आणि सूर्य अशी जेव्हा सिच्युएशन असेल त्यावेळी चंद्रावर पडलेला सूर्यप्रकाश हा परावर्तित होत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला चंद्र दिसत नाही. म्हणून आपण त्या सिच्युएशनला म्हणतो की आकाशात चंद्र नाही, चंद्र तिथेच असतो, फक्त प्रकाश परावर्तित झालेला नसतो. तर त्या सिच्युएशनला आपण अमावस्या असं म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या 2 गोष्टी की जेव्हा चंद्र हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र किंवा सूर्य पृथ्वी आणि चंद्र ही जी 90 डिग्रीची त्यांची सिच्युएशन आलेली असते किंवा स्थिती आलेली असते त्यावेळी चंद्राचा जो भाग असतो त्याच्यात अर्ध्या भागातून सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होतो किंवा परावर्तित होतो. त्यामुळे त्या भाग आपल्याला आकाशात चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित दिसतो, अर्धा भाग दिसत नाही. मग आपण त्याला अष्टमी असं म्हणतो. तर ही चंद्राच्या कलांची आकृती दिली आहे. त्याचप्रमाणे ही याची आकृती दिली आहे की अमावस्या कशी होते, पौर्णिमा कशी होते आणि अष्टमी म्हणजे काय की अमावस्येनंतर येणारी अष्टमी ती शुक्ल पक्षातली अष्टमी. कारण अमावस्येपासून चंद्र मोठा होत जातो, चंद्राचं रिफ्लेक्शन वाढत जाते. त्यामुळे तो शुक्ल पक्ष. पण अमावस्येच्या म्हणजे पौर्णिमेच्या नंतर काय होत जातं की चंद्राचा आकार छोटा होत जातो. म्हणजेच रिफ्लेक्टेड किंवा परावर्तित भाग जो आहे प्रकाशित भाग तो कमी होत जातो. म्हणून हा कृष्ण पक्ष. तर कृष्ण पक्षातली अष्टमी किंवा शुक्ल पक्षातली अष्टमी ह्याच्यामध्ये काय होतं की चंद्र हा 90 अंशाचा कोन करतो, पृथ्वीशी 90 अंशाचा कोन करतो आणि त्यामुळे तो अर्धा भागाचा जो सूर्यप्रकाशातला अर्धा भाग चंद्र परावर्तित करतो आणि त्यामुळे आपल्याला अर्धगोल आकाशामध्ये अर्धगोल चंद्र प्रकाशित दिसतो. आलं लक्षात. तर हे आहे चंद्र सूर्य यांचं जे कोनामुळे आपल्याला त्याचा प्रकाशित भाग दिसत असतो. आता ग्रहणांची निर्मिती कशी होते तर तुम्ही ही आकृती जर नीट बघितली तुमच्या पुस्तकातली 2.4 त्याच्यामध्ये प्रदक्षिणा मार्गातील फरक हा जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते तेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि हे फिरता तो काय करतो याची प्रदक्षिणा मार्ग जो असतो पृथ्वीचा प्रदक्षिणा मार्ग जो असतो त्याच्यावर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग जो असतो प्रदक्षिणा मार्ग म्हणजे परिभ्रमण कक्षा म्हणजे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी एक विशिष्ट अँगल तयार करते. काय करते? कोन तयार करते. तो कोन असतो 5 अंशाचा. आलं लक्षात. इथे लिहिलेलं आहेच ते परिभ्रमण कक्षेशी 5 अंशाचा कोन केलेला असतो आणि हे करताना चंद्र परिभ्रमण दरम्यान 2 वेळा त्याच्या प्रतलाला छेदतो. प्रतल म्हणजे काय? जो तिचा फिरण्याचा जो भाग आहे ते सपाट जो भाग आहे त्याला म्हणतात प्रतल. आणि चंद्र आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या अमावस्येला ही जी रेषा आहे याला जोडताना तो 0 अंशात छेदतो. इकडे ही आकृती बघा तुम्ही 2.3 तर इथे 0 अंशामध्ये छेदतो म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा यांचं जे छेदन आहे तिथे 0 अंशात छेदतो आणि इथे मात्र पौर्णिमेला मात्र 180 अंशामध्ये. इथे चंद्र आहे 180 अंश आणि इथे एकाच रेषेवर आले म्हणजे अंश कोण किती आला? 0 अंशाचा आला आणि हे इकडे आलंय त्यामुळे तो कोन किती आला? 180 अंशाचा. आलं लक्षात. तर असं फिरताना पृथ्वीभोवती फिरता चंद्र पृथ्वीभोवती जेव्हा फिरत असतो तेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि असं फिरता काही वेळा काय होतं माहितीये की एका रेषेत येतात चंद्र सूर्य आणि पृथ्वी. सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आले की अमावस्या होते आणि सूर्य पृथ्वी चंद्र असे सरळ रेषेत आले की पौर्णिमा होते. म्हणजे नेहमी सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत आले की ग्रहण होईलच असं नाही. का नाही? कारण त्यांची पातळी आणि त्यांची रेषा ही नेहमी एकसारखी नसते. म्हणजे ते एका पातळीत आणि एका सरळ रेषेत जेव्हा असतात तेव्हा आणि तेव्हाच फक्त ग्रहण होतात. प्रत्येक वेळी अमावस्या आणि पौर्णिमेला जरी ते एका सरळ रेषेत असले तरी पातळीमध्ये थोडाफार फरक असतो त्यामुळे ग्रहण होत नाही. कदाचित असा प्रश्न विचारू शकतात की प्रत्येक पौर्णिमेला
किंवा प्रत्येक अमावस्येला ग्रहण का होत नाही, तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी जरी एका रेषेत असले तरी ते एका पातळीत असतातच असे नाही, म्हणून प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला ग्रहण होत नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. अशा प्रकारे नकळतपणे चंद्र देखील सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो. या परिभ्रमण काळात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. या स्थितीमुळे चंद्राची सावली पृथ्वीवर जेथे पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. सूर्यग्रहणाचे 3 प्रकार असतात: खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहण चंद्राची पृथ्वीवर ज्या ठिकाणी दाट सावली पडते तेथून सूर्य अजिबात दिसत नाही, त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. तर खंडग्रास सूर्यग्रहण चंद्राची पृथ्वीवर ज्या भागात विरळ सावली दिसते त्या भागातून सूर्यबिंब अंशतः दिसते, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहण जेव्हा चंद्र अपभू स्थितीत असतो, म्हणजेच पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, तेव्हा चंद्राची दाट सावली पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात.